नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल रंगोली आर्टमध्ये। मैत्रिणींनो, आपण बनवणार आहोत मकर संक्रांतीसाठी सुंदर अशी 5 ते 5 ठिपक्याची रांगोळी। तर त्यासाठी आपण अगोदर ठिपके काढून घेऊया। बघा, या पद्धतीने आपल्याला 5 ते 5 ठिपके देऊन घ्यायचे आहेत। 5-5 ठिपक्याच्या 5 लाईन आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। बघा, या पद्धतीने 5 ते 5 ठिपके आपण काढून घेतलेले आहेत। आता मधले जे 3 ठिपके आहेत ते आपण जोडून घेऊया। 3-3 ठिपके आडवे आणि उभे, हे 3 आपला मध्ये इथे बॉक्स तयार झाला आहे। बघा, आता जे मधले आहेत त्याच्यावरतून आपण अशी या पद्धतीने आपल्याला तिरप्या 2 लाईन मारून घ्यायच्या आहेत। बघा, आणि इकडे पण या पद्धतीने अशा 2 लाईन ओढून घेऊया। पद्धतीने दोन्ही साइडने आपण अशा तिरप्या 2-2 लाईन मारून घेतलेल्या आहेत। आणि हे जे तिरपे लाईन आलेले आहेत, परत त्याला मधला जो डॉट आहे त्याला तिरपे लाईन करून फक्त आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीची आपली मस्त अशी डिझाइन इथे तयार होते। खूप सोपी, सुंदर, आकर्षक अशी रांगोळी आहे आणि संक्रांतीसाठी शुभ रांगोळी आहे। नक्की ही रांगोळी काढून बघा। आता थोडीशी अशी कर्व घ्यायची आहे तिरपी लाईन आणि आतमध्ये जोडून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीचं आपलं पानासारखं इथे असं शेप इथे तयार होतोय। बघा, किती सुंदर हे दिसत आहे। आता याच्यावरतीच आपण एक एक बिंदू टाकून घेऊया अगोदर। आणि याच्यावरती आपण असं कमळ फूल बनवून घेणार आहे मी। बघा, खूप कमी ठिपके वापरलेले आहेत आपण इथे। आणि सर्वांना ही रांगोळी अगदी नवीन शिकणाऱ्या जरी असतील ना, तर त्या सुद्धा आरामात ही रांगोळी काढू शकतात आणि दिसायला खूप आकर्षक अशी ही रांगोळी दिसते। कुठल्याही शुभ कार्य असेल तर आपण कमळ फुलाच्या, स्वास्तिकच्या रांगोळी आवर्जून अंगणामध्ये काढत असतो। कुठली पूजा असेल तर संक्रांतीसाठी तुम्ही ही रांगोळी काढू शकता। त्याच्यामध्ये आपण कमळ फूल काढलेले आहेत आणि कमळ फूल हे शुभ चिन्ह आहे। तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर पण ही रांगोळी तुम्ही काढू शकता। संक्रांती दिवशी किंवा हळदी कुंकू असेल त्या दिवशी अंगणामध्ये देवघरासमोर ही रांगोळी खूप उठून दिसेल। नक्की काढून बघा। तुमची रांगोळी कशी आली मला नक्की कमेंट सुद्धा करून सांगा। बघा, आपण आता काय केलेलं आहे, चारही बाजूने आपण असं कमळ फूल इथे काढून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण स्वास्तिक काढत आहे मी। आपण दररोजसाठी किंवा मग सणासुदीसाठी पण स्वास्तिक हे शुभ चिन्ह आहे, तर आपण आवर्जून काढत असतो अंगणामध्ये। तर त्या दिवशी तुम्ही स्वास्तिकच्या रांगोळी काढू शकता किंवा घरात जर दुसरी एखादी पूजा असेल त्या दिवशी पण तुम्ही अशी रांगोळी काढू शकता। बघा, थोडीशी कर्व लाईन घेऊन आपण मधला जो आपला स्पेस होता तोही डॉट असा जोडून घेतलेला आहे। बघा, आता याच्यामध्ये मी अशा 3-3 लाईन ओढून घेतलेल्या आहेत। दररोज काढण्यासाठी पण मस्त आहे रांगोळी।
मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर फॅमिलीमध्ये ही रांगोळी नक्की शेअर करा. या चॅनलला शेअर करा जास्तीत जास्त, जेणेकरून त्यांना पण या सोप्या सुंदर रांगोळी शिकायला व बघायला भेटतील. बघा, या पद्धतीने आपण सिंपल असं फूल याच्यावर 3 पाकळ्यांचं बनवून घेतलेलं आहे. जो आपण डॉट काढला होता त्याच्याच वरती बघा गोल फक्त आपण करून अशा पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत. बघा, या पद्धतीने आपली सुंदर सोपी आकर्षक अशी रांगोळी तयार झाली आहे. बघा, आता आपण याच्यामध्ये रंग भरून घेऊया. आपण जो हा शेप काढला आहे त्याच्यामध्ये मी इथे निळा रंग वापरला आहे. मैत्रिणींनो, प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. चॅनलला तुमचा थोडासा सपोर्ट राहू द्या मैत्रिणींनो. चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आपलं, तर जे पहिलं पेमेंट येतं त्याच्यासाठी आपल्याला $100 लवकर कंप्लीट करावे लागतात. तर त्यासाठी तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा. एकदा क्लिक केलं तर मध्ये व्हिडिओ सोडत जाऊ नका प्लीज. पण जर तुम्हाला खरं माझे व्हिडिओ आवडत असतील तरच बघा, असं जबरदस्ती कोणावरही नाही. आणि व्हिडिओ जे आपले सबस्क्रायबर आहेत सुरुवातीपासून त्यांच्यापर्यंत जातो. बघा, या पद्धतीने आपण याच्यामध्ये सुद्धा रंग देऊन घेतलेले आहेत. आता मध्ये जो हा ट्रायंग्युलर शेप आला आहे त्याच्यामध्ये इथे मी पिवळा रंग वापरला आहे. बघा, आणि हा जो वरचा होता त्याच्यामध्ये पण मी तोच रंग इथं वापरला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये पण वेगवेगळे रंग तुमच्या पसंतीनुसार तुम्ही वापरू शकता. बघा, या पद्धतीने आपला हा मधला स्पेस तयार झाले आहे. बघा, रांगोळी या फुलांमध्ये पण तुम्ही जर तुमच्याकडे पिंक रंग असेल तर तोही तुम्ही वापरू शकता कमळ फुलांमध्ये. आणि हे दुसरे जेव्हा आपण पाकळ्या काढलेल्या आहेत फुलं, तर त्याच्यातही तुम्ही तुमच्या आवडीनुसार रंग भरू शकता. मी आता प्लेन ठेवत आहे. कमळ फुलामध्ये पण मी व्हाईट शेडिंग करत आहे. माझ्याकडचा जो पिंक रंग आहे तो संपला आहे, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये रंग भरा. आणि नसेल तर तुम्ही अशी व्हाईट शेडिंग पण याच्यामध्ये करू शकता, तरी पण रांगोळी अगदी सुंदर दिसत आहे. बघा, याच्यामध्ये आपण जे डॉट काढले आहेत त्याच्यामध्ये मी इथे ग्रीन रंगाचा टिपका टाकत आहे एक. मध्ये पण आपण मैत्रिणींनो, रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.